नमस्कार. वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक मान्सून अभ्यासक कैलासावर आज आपल्यासमोर परत एकदा एक नवीन विषय घेऊन येत आहे. आता नवीन विषय नेमका कुठला असेल तो आहे DNA. DNA म्हणजे मराठी भाषेत त्याला गुणसूत्र म्हणतात आणि इंग्रजीमध्ये DNA म्हणतात. DNAचा अर्थ असा आहे डीऑक्सी रिबोन्यूक्लिक ॲसिड, म्हणजे हे शरीरातली अनुवंशिकता दर्शवणारे रेणू आहेत. आता या गुणसूत्राचा आणि या व्हिडिओचा काय संबंध आहे हे मी आपल्याला एका झाडाच्या गुणसूत्रावरून आणि त्याच्यावर केलेल्या ग्राफ्टिंगवरून तुम्हाला दाखवून देईन. आता ही गुणसूत्र किंवा DNA हा मानवासाठी किंवा वनस्पतीसाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्या मधून किती दूरवरची किंवा मागच्या पिढीची हे आपल्याला जसं माहिती मिळते तीच माहिती वनस्पतीवरूनही मिळते. आता वनस्पतीची माहिती ही आपण वनस्पतीच्या बदलांवरून लक्षात घेऊ शकतो आणि मानवाची जो बदल आहे तो त्याच्या अनुवंशिकतेच्या व्यवहारातून, त्याच्या कल्पनेतून आणि त्याच्या बुद्ध्यांकावरून घेऊ शकतो. आता यामध्ये महाभारताचा जर दाखला द्यायचा जर ठरला तर कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला एक मंत्र सांगितला होता किंवा एक त्यातली एक वाक्य सांगितलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभुत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजन्यमहमी. म्हणजे जसा आता हा संस्कृतमधला श्लोक, ठीक आहे, आपल्याला त्याच्यातलं थोडंसं उच्चारण वगैरे समजायला करायला थोडं अवघड असतं कारण आपण पूर्ण मराठीत शिकलेलं आहेत. तरी पण श्रीकृष्णाच्या नुसार, भगवान श्रीकृष्णाच्या नुसार जेव्हा जेव्हा धर्तीवर असं संकट येतं किंवा त्याच्यामध्ये काही विघ्न येतात किंवा त्याचं संक्रमण होतं आणि जेव्हा ते संक्रमण होतं तेव्हा त्याचा विनाश करण्यासाठी ईश्वर जन्म घेत असतो. आता यातलं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे महाभारत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. महाभारतामध्ये शंतनूचा किंवा शंतनूच्या पोटी जन्मलेला आणि माता गंगेच्या पोटी जन्मलेला मुलगा देवव्रत, तो नंतर भविष्यात भीष्म होतो. परंतु त्यानंतर शंतनू आणि सत्यवतीच्या पोटी जन्मलेल्या मुलं आणि त्यानंतर जन्माला येणारी जी पिढी आहेत त्याला आपण ती पिढी संक्रमित पिढी म्हणता येईल आणि त्यावरून वादही होतील किंवा वादही उभा करतील. ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या पण सत्य नाकारता येत नाही कारण ते व्यासांनी लिहिलेलं आहे. सत्यवतीच्या नंतरच्या पिढीमध्ये म्हणजे तिच्या शंतनूपासून झालेले मुलं, 3 मुलं आणि त्या मुलांच्यापासून पुढे होणारी जी पिढी आहे ती सुद्धा संकरित पिढी ह्या आजच्या भाषेनुसार आपण म्हणू. म्हणजे त्याला देवांनी किंवा त्या काळातल्या ऋषींनी किंवा त्या काळातल्या व्यासमुनींनी नियोग प्रक्रियातून जन्माला आलेली मुलं म्हणजे आजचं ग्राफ्टिंग, आजची कलम किंवा आजचं संक्रमण हे म्हणावं लागेल. आणि त्यासाठी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेऊन हे कुरुक्षेत्रावर जे झालेलं संक्रमण आहे ते संपवलं होतं आणि ते संपवलेलं संक्रमण पुढे त्यानंतर शुद्ध भारत जन्माला यावं ही भगवान श्रीकृष्णाची इच्छा होती, म्हणजे सनातन धर्माची इच्छा होती. हे तुम्हाला आज सांगायला काही मला कमीपणा वाटत नाही. कारण असे आज तुम्ही जे देशामध्ये जगामध्ये काय चाललेलं आहे हे ह्या ग्राफ्टिंगवरून कळलं. आता याच्यामध्ये मी माझ्याकडे एक झाड आहे ते मी 2017ला लावलेलं होतं, ज्याला आपण तगर किंवा अजून एक नाव आहे त्याला तगर ह्या नावाने ओळखलं जातं. याची ग्राफ्टिंग ही सदाफुलाच्या झाडावर केलेली होती.
आणि सदाफुलीचं झाड हे आता 2017 ते 2025 या काळामध्ये मूळ रूपात त्याची फुलं त्याच झाडावर यावं लागली, म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा लागला. आता यातून असं आहे, जर ईश्वर म्हणजे निसर्ग आणि निसर्ग म्हणजे जे घडणारे बदल आहेत, त्या बदलाची माहिती हा निसर्ग स्वतःहून देत असतो आणि ते घडणारे बदल हे निसर्गाच्या कृपेने मानवाला जेव्हा कळतात तेव्हा त्यातला जो काय पुढे त्याच्यामधून निघणारे अनेक प्रकारची आपण ज्याला काय म्हणतो दंगे धोपे अमकं तमकं फलाणं असा हा जो काय प्रकार येतो, मारामाऱ्या हाणामाऱ्या, हे त्या संक्रमणातलंच एक भाग आहे. कारण कुठल्या तरी एखाद्या याच्यावर झाडावर दुसऱ्याचं झाड संक्रमित झालं तर त्यातून जर निर्माण होतं ते भलेही सुंदर दिसत असलं पण त्याचे आचार विचार किंवा नियम हे सगळे बदललेले असतात. हे तुम्हाला आता हल्लीच्या सुसंस्कृत पिढीला सांगायला लागणार नाही, कारण तुम्ही स्वतः जाणकार आहे. तर बघूया आपण माझ्या ज्या तगर या झाडावर नेमकं काय झालेलं आहे हे तुम्हाला मी दाखवतो. आता मित्रांनो, किस्सा असा आहे की तगरची जी झाडं आहेत, फुलं आहेत, ती आता तुम्हाला दाखवतो. ही जे तगरचं झाड आहे, या झाडाला साधारणपणे अशी फुले येतात आणि ही 1, 2 आणि 3 या पाकळ्यांमध्ये येतात. म्हणजे याला ट्रिपल तगर किंवा 3 पाकळ्यांचे तगर म्हणतात. ही त्याचे पानं आहे, अगदी सदाफुलीच्या पानासारखीच आहेत. त्याच्यानंतर ही बघा, ही काही फुले आहेत. मी आज मुद्दाम देवाला कमी तोडली आणि ही तुम्हाला त्याविषयी माहिती द्यायला सांगितलं, माहिती देण्यासाठी ठेवली. आता हा जो व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, या तगरीच्या झाडावर आलेलं हे सदाफुलीचं फूल, हे बघा स्पष्ट दिसतंय, हे सदाफुलीचं फूल आहेत. हे काय तुम्ही म्हणाल बुवा यांनी व्हिडिओ बनवायचा म्हणून लावलं, पण नाही, हे त्याचा देठ आहेत. अजून एक दुसरं फूल आहे, हे बघा, हे तुम्हाला याच्यातून दाखवतो. हे ते फूल आहे आणि हे त्याचं जवळून उदाहरणं आहेत. आता ही जी फूल आहे याचा देठासह तुम्हाला पूर्ण दिसतं आणि ही बाकीची असलेली फुले आहेत. आता यातून तुमच्या लक्षात येईल की आपण जो DNA आहेत, तो DNA कशा पद्धतीने भलेही उशिरा का होईना पण त्याचं अस्तित्व दाखवून देत असतो, हे आता आपल्या सहज लक्षात येत आहेत आणि लक्षात येईल. जय हिंद, जय भारत.